जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 4 2024 क्रेडिट पॅटर्न किंवा एन-ई-पी पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेची पूर्वतयारी करता येईल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 4 मध्ये एस-सी-सी 251 COM गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट हा विषय आहे. या विषयामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट आहे. यामध्ये एकूण 50 मार्क असतात. त्यापैकी 15 मार्क इंटरनलला आणि 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी एकूण 2 तासाचा टाइम देण्यात येणार आहे. 35 पैकी तुम्हाला पासिंगला किमान 14 मार्क पडणं अपेक्षित आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये येऊ शकते. ओके. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. परीक्षेत एकूण तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आहे. यापैकी पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही 3 क्वेश्चन्स आहे, रिमेनिंग जे काही 4 क्वेश्चन आहे त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल. परीक्षेत एकूण 5 प्रश्न असतील. त्यापैकी पहिला प्रश्न हा तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स 5 मार्काला असेल. क्वेश्चन नंबर सेकंड हा ब्रॉड क्वेश्चन हे चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 3 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला राहणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा प्रत्येक चॅप्टर वरती एक शॉर्ट नोट्स अशा 3 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी एकूण 10 मार्क असणार आहे. क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला एकूण या विषयासाठी 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याची एक अंदाजित माहिती घेऊया. चॅप्टर नंबर 1 चं नाव आहे प्रिलिमिनरीज ऑफ जीएसटी. यामध्ये ब्रॉड क्वेश्चन कोणते विचारले जातील ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. पहिला आहे एक्सप्लेन द मिनिंग ऑफ मनी बिल अँड फायनान्स बिल विथ रिलेव्हंट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मनी बिल अँड फायनान्स बिलवर शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डिस्क्राईब द टॅक्सेशन स्ट्रक्चर इन इंडिया अँड डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा पण महत्त्वाचा आहे एक्सप्लेन द प्री जीएसटी इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर इन इंडिया अँड इट्स लिमिटेशन हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आहे डिस्कस द इव्होल्युशन ऑफ जीएसटी इन इंडिया अँड इट्स नीड हा शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनलाच हा प्रश्न करून ठेवा. नंतर 5 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड फीचर्स ऑफ जीएसटी इन डिटेल्स. ओके, महत्त्वाचा आहे, करून ठेवा. त्यानंतर डिस्क्राईब द कंपोजिशन, पॉवर अँड फंक्शन्स ऑफ जीएसटी काउन्सिल. जीएसटी काउन्सिलवर पण एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याचं कंपोजिशन कशा पद्धतीने असतं, त्याचे पॉवर काय, त्याचे फंक्शन्स म्हणजे कामं कोणकोणती आहे ती या ठिकाणी तुम्हाला विचारली जाऊ शकतात. नंतर आहे एक्सप्लेन द अथॉरिटीज अँड ऑफिसर्स अंडर जीएसटी अँड देअर रोल. महत्वाचा आहे, खूप छान सिंपल प्रश्न आहे, तर तुम्ही तो करून ठेवा. नंतर या रिलेटेड काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहे. डिफाईन डिफाईन अँड एक्सप्लेन द की जीएसटी टर्म सच ॲज ॲग्रीगेट टर्नओव्हर, बिझनेस इनपुट टॅक्स क्रेडिट, प्लेस ऑफ सप्लाय, टॅक्सेबल पर्सन एक्सेट्रा. मी हे प्रश्न ऑलरेडी तुम्हाला शॉर्ट नोट्सला पुढे दाखवलेले आहेत. 8 नंबरचा प्रश्न हा टोटली शॉर्ट नोट्ससाठी तुम्ही गृहीत धरायचा आहे. चॅप्टर नंबर 2 तुम्हाला लॉ रेग्युलेटिंग जीएसटी रिलेटेड आहे. यामध्ये एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सप्लाय अंडर जीएसटी विथ एक्झाम्पल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ ड्युएल जीएसटी मॉडेल इन इंडिया. त्यानंतर डिफरन्शिएटिंग बिटवीन इंटरस्टेट सप्लाय अँड इंट्रास्टेट सप्लाय. इथे मी वेगळा शब्द प्रयोग केला. अगोदर इंट्रास्टेट आहे, नंतर इंटरस्टेट सप्लाय आहे. नंतर आहे एक्सप्लेन जीएसटी रेट्स ॲप्लिकेबल ऑन गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आहे व्हॉट इज कॉम्पेन्सेशन सेस, एक्सप्लेन इट पर्पज. त्यानंतर एक्सप्लेन द रिव्हर्स चार्जेस मेकॅनिझम विथ एक्झाम्पल. म्हणजे प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 6 हा ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्ही करून ठेवला पाहिजे. नंतर आहे डिस्कस कंपोजिशन स्कीम अंडर जीएसटी
हा पण महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन आहे. नंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टाइम सप्लाय अंडर जी हा शॉर्ट नोट्सला प्रश्न करून ठेवा. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यानंतर जी ॲज अॅन डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स हा पण एक महत्त्वाचा शॉर्ट नोट्सचा प्रश्न आहे. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द टॅक्स इनव्हॉइस अंडर जी आणि राईट डिटेल्स नोट ऑन जी ॲप्लिकॅबिलिटी ऑन पेट्रोलियम, अल्कोहोलिक अँड तंबाखू प्रोडक्ट. यामध्ये या तिघांपैकी कोणत्याही एका याच्यावर शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारली जाऊ शकते. तिन्हीच्या तिन्ही शॉर्ट नोट्स या करून ठेवा. एक कोणती तरी विचारली जाईल म्हणजे जाईल. रजिस्ट्रेशन अंडर जी हा चॅप्टर नंबर 3 आहे. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा अत्यंत प्रश्न आहे जो क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला विचारला जाईल. एक्सप्लेन इन डिटेल्स सिग्निफिकन्स ऑफ जी रजिस्ट्रेशन. नेक्स्ट आहे डिस्कस द प्रोव्हिजन्स ऑफ कंपल्सरी रजिस्ट्रेशन. हे सेक्शन वाईज दिलेले आहे. पुढे आहे एक्सप्लेन पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. नंतर आहे एक्सप्लेन कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. हे सेक्शन दिलेले आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न डिस्क्राईब द प्रोसिजर फॉर जी रजिस्ट्रेशन. म्हणजे जी रजिस्ट्रेशनचे सिग्निफिकन्स आणि जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस या दोघांपैकी एक प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन अमेंडमेंट, कॅन्सलेशन अँड रिव्होकेशन ऑफ जी रजिस्ट्रेशन. याच्यापैकी हे शॉर्ट नोट्सला प्रश्न आहे. नंतर डिस्कस प्रोव्हिजन रिलेटिंग टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अँड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. हे शॉर्ट नोटचे प्रश्न आहे त्याच्यामुळं एवढे करून ठेवले तरी चालेल. अदरवाईज याला ऑप्शनला ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल प्रोसेस ऑफ जी रजिस्ट्रेशन. महत्त्वाचे शॉर्ट नोट्स ही आहे. आता मी जसं तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये मध्ये सांगितल्या तर यापैकी काही सेपरेट डिफरन्शिएट करून ठेवलेल्या शॉर्ट नोट्स आहे ज्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला विचारले जातील. पहिली शॉर्ट नोट्स आहे 1 नंबर चॅप्टरवर मनी बिल वर्सेस फायनान्स बिल. मला एवढी काही महत्त्वाची खास वाटत नाही. पुढची आहे डायरेक्ट टॅक्स वर्सेस इनडायरेक्ट टॅक्स. नंतर आहे फीचर्स ऑफ जी ऑब्जेक्टिव्ह ऑफ जी काउन्सिल. याच्यापैकी तुम्ही चे फीचर्स आणि ऑब्जेक्टिव्ह डेफिनेटली तुम्ही ब्रॉड क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट्सला करून ठेवा. काउन्सिल बाबतीत तर तुम्हाला महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन पण आहे आणि इथे मी शॉर्ट नोट्सला पण टाकलेला आहे. नेक्स्ट आहे ॲग्रीगेट टर्नओव्हर, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि प्लेस ऑफ सप्लाय. या तिघांपैकी किमान 2 करून ठेवा. एक तरी तुम्हाला डेफिनेटली लिहिता येणार आहे, विचारली जाणार आहे म्हणजे आहे. नेक्स्ट आहे लॉ रेग्युलेटिंग जी यामध्ये पहिला आहे सप्लाय अंडर जी महत्वाचा आहे. ड्युएल जी त्याच्यानंतर रिव्हर्स चार्जेस मेकॅनिझम शॉर्ट नोट्सला महत्वाचा प्रश्न आहे. कंपोजिशन स्कीम, टाइम ऑफ सप्लाय, नंतर जी ऑन पेट्रोलियम प्रोडक्ट, अल्कोहोलिक लिकर आणि कन्सिडरेशन अंडर जी किंवा गिफ्ट अंडर जी त्याच्यापैकी 9 नंबर, 6, 7 नंबर, 5 नंबर, त्यानंतर 1 नंबर आणि 4 नंबर एवढे महत्वाचे प्रश्न करून ठेवा शॉर्ट नोटच्या हिशोबाने. चॅप्टर नंबर 3 वर शॉर्ट नोट्स तुम्हाला आहे. इम्पॉर्टन्स ऑफ रजिस्ट्रेशन मी ऑलरेडी हा ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला सांगितलं. इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स. ओके. सेक्शन 22, 23, 24 याच्यापैकी कोणतेही 2 करून ठेवा. एक तुम्हाला परीक्षेला लिहिता येईल. त्याचमध्ये थ्रेशोल्ड लिमिट आहे. नंतर एक्झाम पर्सन आणि मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन. माझ्या मते एक्झाम पर्सन हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आहे अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. या दोघांपैकी एक बऱ्यापैकी येऊ शकतो. नेक्स्ट आहे रिव्होकेशन ऑफ रजिस्ट्रेशन अँड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. शेवटच्या दोनपैकी पण एक चांगली शॉर्ट नोट्स करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. कारण या YouTube चॅनलला आपल्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली जाते. यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा फॉर्म, परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना, निकालाचे अपडेट ही सर्व माहिती तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर बघायला भेटणार आहे. त्या आणि परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे अपडेट्स दिले जातात. टाइम टेबल किंवा महत्त्वाच्या संदर्भात काही मेसेजेस आणि पी-डी-एफ्स तुम्हाला दिल्या जातात. तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बाकी विषयांच्या व्हिडिओ देखील आपण आपल्या YouTube चॅनलला शेअर केलेले आहे. त्या देखील काळजीपूर्वक बघू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.